जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खात येथे 1 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत प्रेरणा सार्वजनिक वाचनालयात विविध उपक्रम राबविण्यात आले असून यावेळी उपस्थित खात येथील पोलीस पाटील रुपेश फंदी, मुकेश गजभिये, झडिये मॅडम, डीजी भुते सर, एमएस हांडेवार सर, आर्ये बागडे, अमोल चव्हाण, उत्तम गिरीपुंजे, केटी रामटेके, सुरेखा सलामे, स्वर्णलता रहाटे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, छबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर। माझे पूर्ण नाव मुकेश गोपीचंद गजभिये। लायब्ररीचं नाव आहे प्रेरणा सार्वजनिक वाचनालय। 15 जानेवारी आज दिनांक 15 जानेवारीपासून तो कार्यक्रम राबवण्यात आला होता। आपल्याला वाचक संकल्प महाराष्ट्राचा हा कार्यक्रम 1 जानेवारीपासून तर 15 जानेवारीपर्यंत आपण राबविलेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये त्या उपक्रमामध्ये खात विद्यालय खातचे विद्यार्थी तसेच शिक्षक वृंद, त्याचप्रमाणे उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक वृंद विद्यार्थी, त्याचप्रमाणे केंद्रीय शाळेचे विद्यार्थी त्याचे शिक्षक वृंद, त्याचप्रमाणे पार्थ कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक वृंद अशा सर्वांनी ह्या उपक्रमामध्ये सहभागी झालात व प्रेरणा सार्वजनिक वाचनालयाला मदत केली। त्या वाचनालयामध्ये उपक्रमाचे नाव होते सामूहिक वाचन, वाचन कौशल्य, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा, निबंध स्पर्धा। ह्या सर्व निबंध स्पर्धेत सर्वांनी विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे। त्या विद्यार्थ्यांना 26 जानेवारीला प्रेरणा सार्वजनिक वाचनालयातर्फे पारितोषिक देण्यात येतील। त्यानंतर शासनाला आमची विनंती आहे की आमचं हे ड वर्गाचं वाचनालय असून त्यांनी 2012ला आमचं वर्गवाढ ही बंद थांबवलेली आहे। त्यांनी ते वर्गवाढ त्वरित चालू करावी ही विनंती। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।